सर्वांना जय शिवराय. मी दीपक कदम. ऍडव्होकेट मंगेश ससाने सध्या सोशल मीडियावर फार मोठी शेखी मिरवत आहेत आणि सांगत आहेत की पुण्यामधल्या रोहित पाटील या नगरसेवकाचं कुणबी प्रमाणपत्र बोगस होतं आणि ते मी रद्द करून आलं. याची थोडीशी पोलखोल करायची आहे. 2020 मध्ये सोलापूरचे खासदार जे होते बीजेपीचे जय सिद्धेश्वर यांचं सुद्धा एससी जातीचं प्रमाणपत्र जात वैधता प्रमाण समितीनं रद्द केलं होतं. पण तरी सुद्धा यांनी हायकोर्टामध्ये त्याला चॅलेंज केलं होतं आणि हायकोर्टाने या महाराजांना दिलासा दिला होता. हे तेच महाराज आहेत जे सोलापूरमधून वंदनीय प्रकाश साहेब आंबेडकर यांच्या विरोधात लढले होते आणि निवडून आले होते. पण 2020 सालीच जात वैधता प्रमाणपत्र रद्द होऊन सुद्धा त्यांची खासदारकी रद्द झाली नाही किंवा त्या ठिकाणी दुसरा खासदार नियुक्त झाला नाही. त्याचा कार्यकाळ तसा संपून गेला. म्हणजे सांगायचं तात्पर्य एवढंच आहे की जरी जात वैधता प्रमाणपत्र त्या समितीने रद्द केला असेल तरी हायकोर्टामध्ये जाऊन त्याला चॅलेंज करण्याचं एक मार्ग या रोहित पाटील यांच्याकडे आहे. बरं, हा जो आहे मंगेश ससाने यांच्याविषयी मला अजून एक सांगायचं आहे की हा मी सांगते हे केलं ते केलं. 2021 मध्ये सुप्रीम कोर्टानं जे मराठा समाजाचं एससीबीसी आरक्षण रद्द केलं होतं ते आरक्षण देवेंद्र फडणवीस सरकारने दिलं होतं. ते 50%च्या वरचं होतं. त्याच्यामध्ये राजकीय आरक्षण नव्हतं तरी सुद्धा ते वेगळं दिलं होतं. तरी सुद्धा ह्यांनी काड्या केल्या आणि रद्द केलं. खरं तर मराठा समाजावर या ससानेचे आणि छगन भुजबळ साहेबांचे उपकार मानावे लागतील. कारण त्यामुळं संघर्ष योद्धा मनोजदादा जरांगे पाटील ईर्ष्येला पेटले आणि त्यांनी प्रचंड ताकदीनं लढा उभारला आणि मराठ्यांच्या कुणबी नोंदी सापडल्या. मराठ्यांना कुणबी म्हणून हक्काचं ओबीसी आरक्षण मिळाले. ते या मंगेश ससान्यामुळेच मिळालेलं आहे. यानं जर कोर्टामधून ते रद्द करण्यासाठी प्रयत्न केले नसते एससीबीसी तर कदाचित मराठे त्या ओबीसी आरक्षणामध्ये एकही गेले नसते. बरं, याचा अजून एक काळ कांड सांगतो तुम्हाला. जेव्हा लक्ष्मण हाके मागासवर्गीय आयोगाचे सदस्य होते, या दोघांनी आणि यांची एक लाभार्थी टोळी आहे, या टोळीने काय केलं होतं माहितीये का? गुप्तपणे मराठवाड्यामध्ये सर्वेक्षण केलं होतं आणि तो मराठा समाजासाठी अतिशय धोकादायक सर्वेक्षण होतं. त्याची माहिती सुद्धा आम्ही काढलेली आहे. याला काय वाटतं आम्हीच गोपनीय माहिती काढतो काय? आमचे सुद्धा वकील खूप गोपनीय माहिती काढून व्यवस्थित कायदेशीर लढाया लढत आहेत. मराठवाड्यामध्ये यांनी गोपनीयरित्या सर्वेक्षण करून मराठवाड्यामध्ये एकही कुणबी इथला भूमिपुत्र नाही असं कागदोपत्री सिद्ध केलं होतं. पेपरला सुद्धा बातम्या दिल्या होत्या. पण यांचं नशीबच फुटकं. जरांगे पाटलांचा लढा त्या ठिकाणी तीव्र झाला होता आणि मराठ्यांच्या मोडी भाषेमधल्या कुणबी नोंदी अचानक सापडल्या होत्या आणि या मराठवाडा प्रांतामध्ये तब्बल 48,000 कुणबी नोंदी मोडी भाषेमध्ये सापडल्या होत्या. ज्या मागासवर्गीय आयोगानं कागदोपत्री सिद्ध केलं होतं की या मराठवाड्यामध्ये एकही कुणबी इथला भूमिपुत्र नाही. जे कोणी आहेत ते विदर्भामधले येऊन राहिलेले आहेत, पश्चिम महाराष्ट्रामधले येऊन राहिलेले आहेत, असं यांनी लेखी अहवाल देऊन टाकला होता. पण त्यांचा तो अहवाल त्यांना जागीच त्यांच्या क्षमतेत ठेवावा लागला होता. कारण मोडी लिपीतल्या कुणबी नोंदीचा प्रचंड उद्रेक झाला होता आणि भूमी अभिलेखच्या नमुना नंबर 33-34 मधल्या ज्या कुणबी नोंदी आहेत त्या जगासमोर आल्या आणि मराठ्यांच्या हक्काच्या ओबीसी कुणबी आरक्षणाचा मार्ग मोकळा झाला होता. ते फक्त या ऍडव्होकेट मंगेश ससान्यामुळं. तर थोडक्यामध्ये सांगायचं मित्रांनो, हा ओबीसी समाजाला फसवत आहे आणि कुणाची तरी दलाली घेऊन ओबीसी आणि मराठा दोघांमध्ये वाद लावण्याचं काम करत आहे. याला बाकी काहीही घेणं नाही. एवढी माहिती तुमच्या समोर ठेवतो. व्हिडिओ आवडल्यास जास्तीत जास्त शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. जय जाऊ, जय शिवराय.